कलाकारांना, रसिकांना मी नमस्कार करतो. आणि नवोदित कवींना एक हक्काचा मंच भेटावा हे आमचं जे स्वप्न होतं, सईचं, माझं आणि रोहित पब्लिकेशनचं लातूरमध्ये, ते आज सत्यामध्ये उतरतंय. त्याचे तुम्ही पहिले साक्षीदार झालेला आहात. आणि नवोदित कवींना भविष्यामध्ये पण एक हक्काचा मंच भेटेल याची ग्वाही मी रोहित पब्लिकेशन तर्फे देतो. आणि माझ्या कवितेकडे बोलतो. मी नवोदित कवी स्वप्नील कांबळे, लातूरकर. हे बघा, एक कवी आहे जो की स्वतःला वाळवंटी उभा आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये कोणीच नाही, फक्त एकांत आहे. या अर्थाने कविता लिहिलेली आहे कवीने. तर की बघा, वाळलेल्या झाडासारखा मी वाळवंटी उभा होतो, वाळलेल्या झाडासारखा मी वाळवंटी उभा होतो, नवती अपेक्षा पावसाची आयुष्याचा तहानलेला होतो, अलगद या गालावरी एक थेंब पावसाचे यावे, तू पल्लवी बनून फांदीवर फक्त एक पान बहरावे, तू पल्लवी बनून फांदीवर फक्त एक पान बहरावे, वाळलेल्या झाडाचा संबंध नसतो वसंताशी, वाळलेल्या झाडाचा संबंध नसतो वसंताशी, ऊन सावली पाऊस वारा सगळा सारखा असतो, तू यावं आणि मायेनं कुरवळावं, मग मी पावसाची तातकासारखी वाट बघावं, मग मी पावसाची तातकासारखी वाट बघावं, माझ्या आजवरच्या एकांताची कहाणी. कारण वाळलेलं झाड आहे आणि वाळवंटी एकटं आहे, त्याच्या आजूबाजूला फक्त एक उन्हाळ वारा आहे. तो त्याची एकांताची कहाणी उन्हाळ वाऱ्याला सांगते की बघा, माझ्या आजवरच्या एकांताची कहाणी मी या उन्हाळ वाऱ्याला सांगावे, या उन्हाळ वाऱ्याला यावी माझी जराशी कीव, आणि त्याने तुझा चेहरा या वाळूत रेखाटावे, त्याने तुझा चेहरा या वाळूत रेखाटावे. आणि शेवटच्या 4 वेळेस बघा, लक्ष द्या. वाळलेल्या या लाकडी देहाचे मी काय करावे, वाळलेल्या या लाकडी देहाचे मी काय करावे, मोठ्या मनाने या हाडाच्या माणसांना अर्पावे, बनवून फक्त 2 पाने माझ्या देहापासून, एकावर तुझे चित्र आणि एकावर तुझ्यासाठी कविता लिहावे, एकावर तुझे आणखी एक कविता लिहितो की बघा, जेव्हा एका कवीच्या आयुष्यामध्ये कोणीतरी असं येतं जे की त्याच्या जगण्याला, त्या लिखाणाला एक अर्थ देतं किंवा त्याच्या अस्तित्वाला एक अर्थ देतं की बाबा तुझं जगणं एक सार्थक आहे, तेव्हा म्हणजे त्याच्या कवीच्या भावना काय असतात, एक कविता मांडण्याचा प्रयत्न केलाय बघा. नव्हे काहीच आयुष्यात माझ्या पुस्तकांशिवाय, म्हणजे फक्त पुस्तक आहेत आणि कविता, त्याच्या पलीकडे माझ्या आयुष्यात काहीच नाही. नव्हे काहीच आयुष्यात माझ्या पुस्तकांशिवाय, भेटणे मला आणखी काय कारण सांगा, नव्हे काहीच आयुष्यात माझ्या पुस्तकांशिवाय, भेटणे मला आणखी काय कारण सांगावं, करून बहाना तू ही रसिक असल्याचा, एक पुस्तक खोलीतलं वाचनासाठी मागावं, करून बहाना तू ही रसिक असल्याचा, एक पुस्तक खोलीतलं तू वाचनासाठी मागावं, वाचताना भेटतील अश्रूंनी अंधक झालेल्या ओळी, किंवा वाचताना भेटतील अश्रूंनी अंधक झालेल्या ओळी, शेवटपर्यंत जा वाचत फक्त पाने चाळू नको, पाहिलंय जगाने मला फक्त हसताना, रडलेला स्वप्नील जगाला कळू देऊ नको, पाहिलंय जगाने मला फक्त हसताना, रडलेला स्वप्नील जगाला कळू देऊ नको, पुस्तके वाचताना काही ओळी रंगवल्या, पुस्तके वाचताना काही ओळी रंगवल्या, हृदयाच्या जखमा त्या शब्दांत अनुभवल्या, जमलंच तर दुमडलेलं पान उघडून बघावं, माझं अव्यक्त प्रेम त्या मुख्या शब्दांकडून ऐकावं, जमलंच तर दुमडलेलं पान उघडून बघावं, माझं अव्यक्त प्रेम त्या शब्दांकडून ऐकावं. आणि बघ, नवीन पुस्तक येतात खोलीत माझ्या, नवीन पुस्तक येतात खोलीत माझ्या, तू कादंबरी सारखं माझ्या आयुष्यात यावं, बघ, नवीन पुस्तक येतात खोलीत माझ्या, तू कादंबरी सारखं माझ्या आयुष्यात यावं, कराव्या माझ्या सगळ्या कविता तुझ्या सौंदर्याला अर्पण, आणि तुझ्याच नावावर या लेखकानं सारं आयुष्य जगावं, आणि तुझ्याच नावावर धन्यवाद सुप्रीत सर.